नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, अनेकदा काहीच कारण नसताना पती पत्नीमध्ये वाद होतात किंवा छोट्या छोट्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद होत असतील किंवा पती पत्नीपैकी एकाला जास्त राग येतो किंवा काही विशिष्ट दिवशी म्हणजे शनिवारी किंवा अमावस्या पौर्णिमेच्या जवळपास काही लोक चिडचिड करतात. तर ही साधारण गोष्ट नाही. याच्याकडे लक्ष देण्याची गरज असते. कारण आपल्या काही चुका, बेडरूममधील काही चुका यामुळे पती पत्नीमध्ये वाद होऊ लागतात. पती पत्नीमध्ये वारंवार वाद होणे ही एक सामान्य समस्या असू शकते, परंतु ती वेळीच न सोडवल्यास नात्यात दुरावा निर्माण करू शकते. पती पत्नीमधील वाद मिटवून वैवाहिक जीवनात शांतता आणि प्रेम वाढवण्यासाठी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात काही महत्त्वाचे नियम सांगितले गेले आहेत. जर या नियमाचं पालन आपण केलात तर तुमचा संसार सुद्धा सुखाचा आणि समाधानाचा होऊ शकतो. तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील बेडरूमची रचना किंवा घरात असे काही वास्तुदोष असतात, त्यामुळे पती पत्नीमध्ये वाद होऊ लागतात. तर कोणते आहेत ते कारण की पती पत्नीमध्ये वाद होऊ लागतात, याविषयीची माहिती पाहूया. सर्वप्रथम आहे बेडरूमची दिशा. पती पत्नीची बेडरूम नेहमी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात असावी, यामुळे नात्यात स्थिरता येते. ईशान्य कोपऱ्यात बेडरूम असल्यास विनाकारण कलह वाढतात. म्हणून बेडरूम चुकूनही ईशान्य दिशेला करू नका, कारण ही दिशा देवांची मानली जाते. अशा जागी पती पत्नीची बेडरूम असेल तर हे अत्यंत चुकीचे आणि अशुभ मानले जाते. बेडरूम वायव्य दिशेला सुद्धा असणं अत्यंत अशुभ मानलं जातं, कारण ही दिशा स्थिर नाही. दुसरं कारण आहे बेडरूमची स्थिती. झोपताना डोके नेहमी दक्षिणेकडे करावे आणि पाय उत्तरेकडे करावे. बेड लाकडी असावा. लोखंडी बेडमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि पती पत्नीमध्ये वाद होऊ लागतात. तिसरं कारण आहे बेडरूममधील आरसा. बेडच्या समोर आरसा कधीही नसावा. जर बेडच्या समोर आरसा असेल तर रात्री झोपताना तो कापडाने झाकून ठेवावा. आरशात बेडचे प्रतिबिंब दिसणे वैवाहिक वादाचे मोठे कारण मानले जाते. म्हणून बेडच्या समोर आरसा चुकूनही नसावा. बेडरूममध्ये जर तुम्ही चुकीचा रंग वापरलेला असेल तरी सुद्धा वास्तुदोष निर्माण होतो. बेडरूममध्ये गडद लाल किंवा गडद काळा, ग्रे कलर चुकूनही नसावा. त्याऐवजी गुलाबी, हलका निळा किंवा क्रीम कलर असणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर बेडरूममध्ये पिवळा रंगसुद्धा तुम्ही वापरू शकता. असे सौम्य आणि शांत रंग वापरल्यामुळे पती पत्नीमध्ये वादविवाद होत नाहीत. मग हा बेडरूमचा रंग असेल किंवा बेडरूममधील पडदे असतील किंवा बेडरूममधील फर्निचर असेल किंवा बेडरूममध्ये तुम्ही कोणत्या सजावटीच्या वस्तू या रंगाच्या वापरत असाल तर वास्तुदोष निर्माण होतो. काळा रंग हा शनीचा आणि लाल रंग मंगळाचा मानला जातो. हे दोन्हीही रंग वैवाहिक जीवनासाठी अशुभ आहेत. फोटोची निवड. बेडरूममध्ये युद्ध, हिंसक प्राणी किंवा रडणाऱ्या व्यक्तीचा फोटो चुकूनही लावू नका. त्याऐवजी राधाकृष्ण किंवा हसणाऱ्या जोडीचा तुमचा फोटो तुम्ही लावू शकता. बेडरूममध्ये राधाकृष्णाच्या फोटोशिवाय किंवा तुमच्या फॅमिली फोटोशिवाय इतर कोणतीही फोटो नसावी. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि घरात कलह होऊ लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार पती पत्नीत छोट्याशा कारणावरून वाद होत असेल किंवा वाद खूप वाढत असेल तर काही उपाय करून हे वादविवाद आपण थांबवू शकता. कोणते आहेत ते उपाय जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, शुक्र ग्रहाची उपासना खूप महत्त्वाची आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा वैवाहिक सुखाचा कारक मानला जातो. शुक्र मजबूत करण्यासाठी शुक्रवारी पांढऱ्या वस्तूचे म्हणजे साखर, दूध, तांदूळ अशा वस्तू दान करावे. यामुळे आपला शुक्र ग्रह मजबूत होतो. शुक्र ग्रह मजबूत झाल्यावर आपले वादविवाद होत नाहीत. शुक्र ग्रहासोबत गुरु ग्रहाचे सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. जर पती पत्नीमध्ये वैचारिक मतभेद होत असतील, वादविवाद होत असतील तर गुरुग्रह शांत करणे आवश्यक असते. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे किंवा पिवळ्या वस्तूचे दान करणे
फायदेशीर ठरते. यामुळे पती पत्नीमधील वाद आपण टाळू शकता. मिठाचा वापर घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी दररोज किंवा किमान गुरुवार सोडून इतर दिवशी पाण्यात थोडेसे खडे मीठ टाकून घर पुसावे. यामुळे आपल्याला व आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागत नाही. पूर्वी तुमच्या पती पत्नीमधील नातं खूप छान होतं. अचानक हे नातं बिघडलेलं असेल तर तुम्हाला कोणाची नजर लागलेली आहे. तर अशा वेळी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी पाण्यात खडे मीठ टाकून घर पुसून घ्यावे. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होत नाही. त्याचबरोबर नजरदोष घालवण्यासाठी रोज रात्री बेडरूममध्ये थोडासा भीमसेनी कापूर जाळावा. यामुळे वातावरण शुद्ध होते आणि मन शांत राहते. शक्य असल्यास पती पत्नीने दिवसातून किमान एक वेळेचे तरी जेवण एकत्र करावे. यामुळे संवाद वाढतो आणि वादविवाद होत नाहीत. बेडच्या खाली किंवा बेडरूममध्ये भंगार, जुनी पादत्राणे किंवा जुने वापरात नसलेले कपडे चुकूनही ठेवू नका किंवा कचरा साठवून ठेवू नका. चुकूनही बेडरूममध्ये डस्टबिन ठेवायचं नसतं. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पती पत्नीमध्ये वाद होऊ लागतात. जर पती पत्नीमध्ये वाद खूपच वाढत असेल तर शुक्रवारी रात्री एका कागदावर रीम हा मंत्र लिहून तो पती पत्नीच्या उशीखाली ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी तो मंत्र वाहत्या पाण्यात प्रवाहित करावा. यामुळे वादविवाद टळले जातात. हे सर्व उपाय श्रद्धेने आणि एकमेकाबद्दल आदर ठेवून केल्यास अधिक लवकर फळ मिळते. हा कोणत्याही वादावरचा सर्वात मोठा उपाय आहे. पती पत्नीत प्रेम वाढवण्यासाठी किंवा घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार हे उपाय केलात तर पती पत्नीमध्ये गोडवा वाढू लागतो. तर मंडळी, शुक्र हा प्रेमाचा कारक आहे. शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये आणि विशेषतः बेडरूममध्ये मोगरा, गुलाबाचा सुगंध, अत्तर किंवा अगरबत्ती वापरावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जवळीक वाढते. रोज घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक काढावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि पती पत्नीमधील वैचारिक मतभेद कमी होतात. शुक्रवारी पती पत्नीने एकत्र मिळून दही आणि साखर सेवन करावे. यामुळे पती पत्नीमधील वाद टळतात. गुरुवारी पती पत्नीने आपल्या कपाळावर किंवा नाभीवर केशराचा तिलक करावा. यामुळे बृहस्पती म्हणजे गुरुग्रह बलवान होतो, जो नात्यात समजूतदारपणा आणि आदर वाढवतो. रोज सकाळी पक्ष्यांना बाजरी किंवा 7 प्रकारची धान्य आपण घातली पाहिजेत. यामुळे ग्रहदोष शांत होतात आणि कुटुंबात शांतता राहते. रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांच्या चुका काढणे किंवा पैशाच्या समस्यावर चर्चा करणे टाळलं पाहिजे. त्याऐवजी भविष्यातील चांगल्या योजनाबद्दल किंवा आनंदी आठवणीबद्दल बोललं पाहिजे. महत्त्वाच्या दिवसाची वाट न पाहता अधूनमधून एकमेकांना आवडत्या लहान गोष्टी किंवा फुले भेट द्यावीत. यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढते. जेव्हा एकाला राग येतो तेव्हा दुसऱ्यांनी काही काळ मौन पाळावे. वाद टाळण्यापेक्षा शांत राहणे कधीही उत्तम असते. जर नात्यात खूपच दुरावा आला असेल तर शुक्रवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर बसून ओम लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे वैवाहिक आयुष्यातील अडथळे दूर होण्यास मदत होते. लक्षात ठेवा, शास्त्रोक्त उपायासोबतच एकमेकावरचा विश्वास आणि एकमेकाच्या मताचा आदर करणे हाच सुखी संसाराचा खरा पाया आहे. म्हणून एकमेकांचा आदर करा. पती पत्नीने कधीच तिसऱ्या व्यक्तीसमोर एकमेकांच्या चुका सांगायच्या नसतात. यामुळे पती पत्नीमध्ये दुरावा वाढू लागतो. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.